इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी राहुल अशोक चव्हाण याचा आज सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। ससून येथे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या गावी आणण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पोलिसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून मागील सोमवारी सायंकाळी रात्री 6:45 ते 7 वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल चव्हाण याच्यावर गोळीबार करण्यात आला होता। इंदापूर व अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यात हलवलं होतं। शरीरात घुसलेल्या 3 गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं होतं, मात्र मणक्यामध्ये घुसलेल्या एका गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला। परिणामी राहुलची मृत्यूशी चाललेली झुंज संपली। या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी अभिजित बाळकृष्ण चोरमले, क्षितिज बाळकृष्ण चोरमले, प्रकाश हंबीरराव शिंदे, धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमले या 4 आरोपींना अटक केली आहे। फरारी असणाऱ्या अशोक केरबा चोरमले, विश्वजित हनुमंत चोरमले, महेश रमेश शिंदे, ओम सोमनाथ ठवरे या फरारी आरोपींचा शोध सुरू आहे।